लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं। मात्र केवायसी करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वेबसाईट ओपन होत असताना एरर दिसतायत। नेमकं काय घडतं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। अनेक महिलांनी ई-केवायसी केलं असलं तरी महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय। वेबसाईटवर अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे ई-केवायसी होत नाहीये। यामुळेच लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली आहे। लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येतात। वेबसाईट लोड होत नाही, त्यामुळे सतत एरर दिसतो। फॉर्म भरताना अनेक अडचणी येत आहेत। एकतर कागदपत्र अपलोड होत नाहीत, कागदपत्र अपलोड झाली तर मोबाईल नंबरवर OTP येताना अडचणी येत आहेत। तर फॉर्म ओपन होत नसल्यामुळे गावखेड्यातल्या लाडक्या बहिणींना अनेकदा सायबर कॅफेमध्ये फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोय। ई-केवायसी करताना अनेकदा एरर येत आहेत। अनेक जण एकाच वेळी वेबसाईटवर जाऊन केवायसी करतात, त्यामुळे वेबसाईट लोड होत नाही। तुम्ही रात्री 12 नंतर किंवा पहाटेच्या सुमारास प्रयत्न करा। जर तुम्हाला OTP येत नसेल तर यासाठी नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे तुम्हाला काही काळानंतर OTP येऊ शकतो। यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। आजवर अनेकांनी लाडकी बहीण योजनेचा चुकीचा लाभ घेतल्याचं पवारांनी म्हटलंय। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-केवायसी केलेली आहे। कुठेतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे। चुकीच्या पद्धतीने जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली। काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-केवायसी सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। सरकारनं ई-केवायसी बंधनकारक केल्यानं लाडक्या बहिणींची लगबग वाढली। मुदत वाढवली असली तरी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे दिलेल्या मुदतीत केवायसी पूर्ण करायच्या असतील तर तत्काळ ही वेबसाईट सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।